नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत एक अतिशय चविष्ट आणि झटपट रेसिपी. चला तर मग सुरू करूया. 1 वाटी कोथिंबीर, ओलं खोबरं, त्यानंतरनं आपण याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेले आहेत. नंतर आपण हिरवी मिरची 2 ते 3 घेतलेले आहेत. तूप अर्धी वाटी घेतलेली आहे. आलं घेतलेले आहे अर्धा इंच. जिरे 2 चमचे घेतलेले आहेत. त्यानंतर लसूण घेतलं आहे 5-6 पाकळ्या. कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपण चवीसाठी मीठ आणि साखर देखील घेतलेलं आहे. एकदम अप्रतिम अशी रेसिपी होती आणि तयार भात घेतला आहे बॉईल केलेला. आणि ह्या रेसिपीचं नाव काय आहे मला लक्षात येईना झालं आहे. तुम्ही याचं नाव मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तर पहिल्यांदा मी मिक्सरमध्ये कोथिंबीर घातलेली आहे. त्यानंतरनं ओलं खोबरं 1 वाटी ते देखील या मिक्सरमध्ये घालायचं आहे. याच्यानंतरनं हिरवी मिरची घालायची आहे. नंतर याच्यामध्ये आपण आलं घालायचं आहे, लसूण घालायचं आहे. मग याच्यामध्ये आपण सगळे राहिलेले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते घालायचे आहे. कढीपत्ता थोडा घातलेला आहे. नंतर हे बारीक असं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण पाणी वापरायचं नाही वाटताना. हे बघा अशा पद्धतीने हे वाटून घ्यायचं आहे आणि वाटल्यानंतर ह्याला हे बघा तुम्हाला मी एकदा दाखवतो हे कशा पद्धतीने वाटलेलं आहे. असं एकदम पण याची पेस्ट करायचं नाही आहे. असं असं कुटासारखं हे बारीक करायचं आहे. त्यानंतर मी पॅनमध्ये तूप घेतलेलं आहे. तूप चांगलं गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा होता तो मी घेतलेला आहे आणि जिरे फोडणीसाठी घालायचं आहे. मग शेंगदाणे घालायचे आहेत. मग थोड्या वेळात आपण याच्यामध्ये लगेच कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये घालायचा आहे. हे थोडं परतवायचं आहे आणि लगेच मग याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. हे छान असं आपण भाजून घ्यायचं मस्तपैकी. मग हे भाजल्यानंतर आपण जो तयार केलेला मसाला आहे ना, तो मसाला याच्यात घालून एक 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचा आहे. आता हा मी तयार केलेला मसाला याच्यामध्ये घालतो. हा मसाला घातल्यानंतर एकदम असं सुंदर वास येतो आहे, की असाच मसाला खावावासा असं वाटतं. इतकं छान वास येतो याचा. आणि नंतर याच्यामध्ये मग आपण तो बॉईल केलेला जो राईस होता, तो राईस देखील याच्यामध्ये घालायचा आहे. एकदम सुंदर रेसिपी आहे. असला मस्त लागतोय भात, की काय सांगू नका. एकदम मस्त चव येते. मध्ये कोथिंबीर आणि खोबऱ्याचं प्रमाण जास्त वापरायचं आहे. त्यामुळे या भाताला एक वेगळीच चव येते. तुम्हाला जर हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही नारळाचं पाणीसुद्धा घालू शकता थोडं. त्यामुळं आणखीनच याला छान चव येते. तर याच्यामध्ये आता मी वरून मीठ आणि थोडी साखर घालणार आहे आणि वरून कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालायचं आहे आणि मस्त गरम गरम ना खायचं आहे. असला अप्रतिम लागतो हा राईस. नाद खोळा लागतोय. आणि या राईसचं नाव काय असू शकतंय ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण या राईसचं नाव मला लक्षात येणार. रेसिपी माझ्या पूर्ण लक्षात आहे पण याचं नाव मला लक्षात येत नाही. मग आता हा गरम गरम राईस मी प्लेटमध्ये काढलेला आहे. प्लेटमध्ये काढून मस्त गरम गरम खाणार आहे. आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. आणि माझ्या चॅनल अजून फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. थँक्यू.